इयत्ता 11वी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश सुरू। इचलकरंजी शहरातील श्री नाबा एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम HSC व्होकेशनल पूर्वीचे MCVC महाराष्ट्र शासनाकडून दर्जानिहाय वर्गीकरणात अ दर्जा प्राप्त संस्था। आमच्या संस्थेमध्ये +2 स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम चालू आहेत। इंजिनिअरिंग ग्रुप कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकल ग्रुप, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन या विषयासाठी प्रवेश सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क मुख्याध्यापक SB पाटील सर, मोबाईल 9284 35 36 60, उपप्राचार्य NS पाटील सर, संपर्क 99 22 63 0180। तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। आपले प्रवेश ऑफलाईन पद्धतीने चालू आहेत। इचलकरंजी शहरामध्ये 353वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक आणि पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय अशा घोषणा देत अक्षरशः शिवतीर्थ दुमदुमून गेला होता। शिवतीर्थाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती आणि संपूर्ण शहरात भगवं वातावरण तयार झालं होतं। इचलकरंजी शहरामध्ये आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरामध्ये जागोजागी आणि घरोघरी शिवभक्तांनी शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा केला। शहरातल्या शिवतीर्थ इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव आणि विविध मान्यवरांच्या हस्ते अभिषेक आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी विविध मान्यवरांची मनोगत झाली। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार मावळ्यांना हाताशी घेऊन स्वराज्याची स्थापना केली। रायगड इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक झाला होता। तेव्हापासून संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज शिवतीर्थ इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला आणि अवतीभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती आणि भगवे झेंडे लावण्यात आले होते। आजच्या या कार्यक्रमाला आजी माजी आमदार, आयुक्त उपस्थित होते। मात्र महापौर, उपमहापौर यांची उपस्थिती दिसली नाही। पण कार्यक्रम संपल्यानंतर उपमहापौर यांनी उपस्थिती दर्शवली। शहरातल्या शंभूतीर्थ चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं। तसंच शंभूतीर्थ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी सर्व शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज शिवराज्याभिषेक निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पण इचलकरंजी शहरातल्या या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमाला महापौर आणि उपमहापौरांनी दांडी मारल्यामुळे उलटसुलट चर्चा होती। पण उपमहापौर यांनी सर्व कार्यक्रम झाल्यानंतर शिवतीर्थ आणि शंभूतीर्थ इथं हजेरी लावली होती। पण शहराचे प्रथम नागरिक महापौर यांनी मात्र शिवराज्याभिषेक दिनाला दांडी मारल्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं। 2 दिवसांपूर्वी इचलकरंजी गिरीभ्रमण संघटनेच्या वतीनं दरवर्षी रायगडवरील भगवा ध्वज पाठवला जातो। यावेळी शिवतीर्थ इथं भगव्या ध्वजाचं पूजन करून हा ध्वज रायगडकडे रवाना करण्यात आला। यावेळी सुद्धा महापौर आणि उपमहापौर यांनी उपस्थिती दर्शवली नव्हती। त्यामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे। आजचा शिवराज्याभिषेक सोहळा शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी इचलकरंजी शहर दुमदुमून गेलं होतं। दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असताना काही शिवभक्तांनी शिवराज्याभिषेकाकडे पाठ फिरवली। शिवतीर्थ चौकामध्ये आज शिवभक्तांची मात्र उपस्थिती कमी प्रमाणात दर्शवण्यात आली। दरवर्षी शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा अशी मागणी शिवभक्तातून होऊ लागली आहे। इतर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात इचलकरंजी शहरामध्ये साजरे केले जातात, पण शिवराज्याभिषेक साध्या पद्धतीनं का केला जातो असा सवाल शिवभक्तातून उमटत आहे। जे सच्चे शिवभक्त आहेत त्यांनी सुद्धा शहरातील शिवराज्याभिषेक सोहळ्याला मोठ्या उत्साहानं साजरं करावं अशी मागणी सध्या सर्वसामान्य नागरिकात होऊ लागली आहे।